विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वीचा लेसन 14 लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, त्याचबरोबर रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे दोन महत्त्वाचे मुद्दे पाहिले. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इमेजेस इन प्लेन मिरर. सपाट आरशामधील इमेजेस, प्रतिमा, कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये, गुणधर्म आपण पाहणार आहोत. सपाट आरशातील प्रतिमांची वैशिष्ट्ये. इथं पहा, सपाट आरशामध्ये एक वन मॅन इज शोईंग हिज इमेज. तो काय करतो, त्याची इमेज बघतोय. आता या इमेजची वैशिष्ट्ये, पहिलं आहे बघा, लेफ्ट अँड राईट साईड्स आर एक्सचेंज्ड इन इमेज. या इमेजमध्ये म्हणजेच प्रतिमेमध्ये लेफ्ट साईडची राईट साईड आणि राईट साईडची लेफ्ट साईड दिसते आपल्याला. म्हणजेच या लेफ्ट अँड राईट साईड्स आर एक्सचेंज्ड. दुसरं वैशिष्ट्य आहे इमेज इज ॲज बिहाइंड ॲज ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ मिरर. इथं बघा, हा मनुष्य जेवढा लांब आरशापासून उभा आहे तेवढीच आतमध्ये प्रतिमा लांब आपल्याला दिसते. ठीक आहे, म्हणजे इमेज इज ॲज बिहाइंड ॲज ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ मिरर, म्हणजे वस्तू जेवढी आरशाच्या पुढं आहे तेवढीच आत प्रतिमा असते. पुढं इमेज साईज इज सेम ॲज ऑब्जेक्ट साईज. इमेजची साईज किंवा इमेजची उंची, इमेजची जाडी ही या ऑब्जेक्टच्याच उंचीत किंवा ऑब्जेक्टच्याच जाडी इतकी, म्हणजे ऑब्जेक्ट साईज आणि इमेज साईज सेम असते. तर हे तीन झाले काय, इमेजेस इन प्लेन मिररचे कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये. यानंतर पुढचा मुद्दा आहे पिनहोल कॅमेरा. इथं आपल्याला चित्रामध्ये दिसतोय तो हा पिनहोल कॅमेरा आहे आणि त्यामध्ये दिसणारी ही प्रतिमा आहे. बघा कसा तयार केला आहे. टेक हॉलो सिलेंड्रिकल पाईप. एक पाईपचा तुकडा घ्यायचा आहे. पेस्ट व्हाईट पेपर ऑन वन साईड अँड ब्लॅक पेपर ऑन अदर साईड. एका बाजूला व्हाईट पेपर चिटकवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्लॅक पेपर चिटकवायचा आहे. विथ पिनहोल इन इट. आणि ब्लॅक पेपरवर काय करायचं आहे, पिनहोल, एक सुईच्या साह्यानं किंवा टाचणीच्या साह्याने छिद्र पाडायचं आहे. त्यानंतर तो वापरायचा कसा बघा, फ्लेम लाईट कॅन्डल इन फ्रंट ऑफ ब्लॅक पेपर. हा जो ब्लॅक बाजू आहे, ब्लॅक पेपर जोडली चिटकवलेली जी बाजू आहे त्याच्या समोर काय करायचे आहे, या पद्धतीनं कॅन्डल फ्लेम करायचे आहे, म्हणजेच कॅन्डल जळती ठेवायची आहे. अँड सी इमेज ऑन व्हाईट पेपर. आणि विरुद्ध बाजूला व्हाईट पेपरवर काय करायचे, त्याची या कॅन्डलची इमेज तयार होते ते पाहायचे आहे. इथं बघा, हा ब्लॅक पेपर आहे आणि हा व्हाईट पेपर आहे. ब्लॅक पेपरच्या समोर इथं कॅन्डल ठेवलेली आहे आणि या कॅन्डलची इमेज इथं तयार झालेली आहे. पण इमेज जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर इमेज उलटी आहे पाही. इथं नाव दिलेलं आहे इन्व्हर्टेड इमेज. इमेज इज अपसाईड डाऊन ऑर इन्व्हर्टेड. ही जी पिनहोल कॅमेऱ्यामध्ये तयार होणारी जी इमेज आहे ती कशी असते, अपसाईड डाऊन किंवा इन्व्हर्टेड इमेज, म्हणजेच उलटी प्रतिमा तयार होते. ठीक आहे. पुढं यानंतर या तीन चित्रांचं निरीक्षण करायचं आहे. ऑब्झर्वेशन. 3 दरवाजे दाखवलेत. पहिल्या दरवाज्याला अगदी स्वच्छ काच आहे, त्यामुळे पलीकडचं दिसतंय. दुसऱ्या दरवाज्याला काच आहे पण ती तितकीशी क्लिअर नाही, त्यामुळे पलीकडचं दिसतंय ते अस्पष्ट दिसतंय. आणि तिसऱ्या दरवाज्याला काच नाही तर ते लाकूड आहे, लाकडाची फळी आहे, त्यामुळे पलीकडचं दिसत नाही. यावरून 3 गट पडले आहेत. पदार्थांचे 3 गट आहेत. पहिला गट आहे ट्रान्सपरंट, म्हणजेच पारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पदार्थ. मटेरियल थ्रो विच लाईट पासेस. असं मटेरियल ज्यामधून लाईट पास होते किंवा लाईट पलीकडे जाते. व्याख्या काय तयार होईल, डेफिनेशन, मटेरियल थ्रो विच लाईट पासेस इज कॉल्ड ट्रान्सपरंट मटेरियल. ठीक आहे. ट्रान्सपर मटेरियलची उदाहरणं कोणकोणती आहेत बघा. क्लिअर ग्लास, स्वच्छ ग्लास या पद्धतीने असणारे क्लिअर ग्लास. क्लिअर वॉटर, स्वच्छ पाणी. एअर, हवा, ही काय आहेत, ट्रान्सपरंट मटेरियलची उदाहरणं आहेत. हवेत सुद्धा आपण पलीकडचं पाहू शकतो. दुसरा मटेरियलचा प्रकार आहे ट्रान्सल्युसेंट. ट्रान्सल्युसेंट म्हणजेच अर्धपारदर्शक. ही जी काच आहे मधली ती ट्रान्सल्युसेंट आहे, अर्धपारदर्शक. मटेरियल थ्रू विच
लाईट पासेस पार्शियली, ज्यामधून लाईट काही प्रमाणामध्ये, पूर्ण नाही तर काही प्रमाणामध्ये पास होते, पलीकडे जाते, त्याला म्हणायचं ट्रान्सल्युसेंट. डेफिनेशन होईल मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शियली इज कॉल्ड ट्रान्सल्युसेंट मटेरियल. याचं उदाहरण आहे वॅक्स पेपर, मेन कागद किंवा प्लॅस्टिकचा कागद, ऑइल पेपर म्हणजे तेलामध्ये भिजवलेला पांढरा कागद, त्यानंतर कलर ग्लास, रंगीत काच, यामधून आपल्याला पलीकडचं काही प्रमाणामध्ये दिसतं, पूर्ण दिसत नाही तर काही प्रमाणामध्ये दिसतं. पुढचा प्रकार आहे मटेरियलचा तिसरा प्रकार ओपॅक्यू. काय आहे? ओपॅक्यू. मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास. असं मटेरियल किंवा अशी वस्तू ज्यामधून लाईट डज नॉट पास, प्रकाश पलीकडे जात नाही. डेफिनेशन काय होईल? मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज कॉल्ड ओपॅक्यू मटेरियल. त्याचं उदाहरण आहे वूड प्लँक किंवा वुडन प्लँक म्हणजे लाकडी फळी, नोटबुक पेपर, वहीचा कागद, क्लॉथ म्हणजे कापड, वॉल भिंत, बॉडी आपलं शरीर, हे काय असतं? ओपॅक्यू असतं. या पद्धतीने आपण 3 प्रकार पाहिले मटेरियलचे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे फॉर्मेशन ऑफ शॅडो. शॅडो म्हणजे छाया किंवा सावली. फॉर्मेशन ऑफ शॅडो, छाया निर्मिती, सावलीची निर्मिती. इथं पहा, हा मुलगा काय करतोय? टॉर्च पाडतोय आणि मग या मॅनची आपल्याला काय दिसते? मागं शॅडो तयार झालेली दिसते. यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा टॉर्च म्हणजे सोर्स ऑफ लाईट, दुसरा हा मॅन किंवा ऑब्जेक्ट, आणि तिसरं ही मागं असणारी स्क्रीन. बघा आता शॅडो कधी येते? इफ ॲन ओपॅक्यू ऑब्जेक्ट कम्स इन वे ऑफ लाईट. जर वे ऑफ लाईट, प्रकाशाच्या मार्गामध्ये, ॲन ओपॅक्यू ऑब्जेक्ट कम, एखादी अपारदर्शक, ओपॅक्यू अपारदर्शक वस्तू आली, तर लाईट डज नॉट पास थ्रू इट, त्यातून प्रकाश पलीकडं जात नाही. अँड डज नॉट रीच वॉल ऑर सरफेस, आणि हा प्रकाश या भिंतीपर्यंत पोचत नाही किंवा सरफेसपर्यंत पोचत नाही. ऑन अदर साईड दॅट पार्ट रिमेन्स डार्क, आणि तो जो पार्ट आहे तो काय होतो? डार्क राहिला. बाकीच्या ठिकाणी प्रकाश पोचला इकडं, पण हा भाग काय राहिला? डार्क राहिला या ओपॅक्यू ऑब्जेक्टमुळं. दॅट पार्ट रिमेन्स डार्क कॉल्ड शॅडो, आणि या डार्क पार्टला काय म्हणतात? शॅडो असं म्हटलं जातं, सावली असं म्हटलं जातं. ठीक आहे. काइंड ऑफ शॅडो, सावलीचा प्रकार. सावली कोणत्या प्रकारची असेल? लांब असेल, लहान असेल, मोठी असेल. तर ही काइंड ऑफ शॅडो डिपेंड्स अपॉन रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन. तर हे जे 3 गोष्टी आहेत, पहिलं सोर्स ऑफ लाईट, दुसरं ओपॅक्यू ऑब्जेक्ट, आणि तिसरं स्क्रीन, तर यांच्या रिलेटिव्ह डिस्टन्स, यांच्यामधलं अंतर जे आहे त्या अंतरावर सावलीचा प्रकार अवलंबून असतो. काइंड ऑफ शॅडो डिपेंड्स अपॉन रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन सोर्स ऑफ लाईट, ऑब्जेक्ट अँड स्क्रीन. ठीक आहे. यानंतर पुढचा मुद्दा या पद्धतीने बघा, इथं ही तयार झाली आहे. जर इथं बघा मोठी शॅडो किंवा लांब शॅडो तयार झालेली आहे, इथं वरून प्रकाश पडल्यानंतर छोटी स्मॉल शॅडो तयार झालेली आहे. तर या शॅडो 3 वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. या 3 गोष्टींच्या मधलं अंतरावर ते अवलंबून असतं. सोर्स ऑफ लाईट, ऑब्जेक्ट आणि स्क्रीन किंवा सरफेस. यानंतर पुढचा मुद्दा आहे सनडायल. सौर तबकडी, सनडायल. इथं सनडायलचं चित्र दाखवलेलं आहे बघा. हे सनडायल म्हणजे एक मोठी स्ट्रक्चर आहे, मोठी इमारत आहे. त्यामध्ये काय होतं बघा? इंडिकेट्स टाईम बाय एक्सटेंट अँड डायरेक्शन ऑफ शॅडो ऑफ स्टिक फ्रॉम द सनलाईट. इंडिकेट्स टाईम, इथे टाईम दाखवलं जातं. टाईम दाखवण्याचं काम घड्याळ करतं, तसं हे घड्याळ आहे मोठं. इंडिकेट्स टाईम बाय एक्सटेंट अँड डायरेक्शन ऑफ शॅडो, शॅडोच्या मदतीनं, शॅडो ऑफ स्टिक, काठीच्या शॅडोच्या किंवा काठीच्या सावलीच्या मदतीनं काय केलं जातं? टाईम दाखवलं जातं. फ्रॉम द सनलाईट, जी सनलाईटमध्ये सूर्यप्रकाशामुळे काठीची सावली पडते, त्याच्या मदतीनं टाईम दाखवण्याचं इथं काम केलं जातं. लार्जेस्ट सन डायल इज ॲट जंतर मंतर, न्यू दिल्ली. नवी दिल्लीमधलं जंतर मंतर या ठिकाणी सगळ्यात मोठी सन डायल, सौर तबकडी आहे.
पुढं अनेक माहिती बघा. सर CV रमन एका शास्त्रज्ञांचं नाव आहे, त्याचा फोटोही तुमच्या पुस्तकामध्ये आहे पहा त्यांचा. सर CV रमन त्यांनी काय शोधलेलं आहे? रमन इफेक्ट. रमन इफेक्ट हा त्यांनी शोधलेला आहे. तो म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट, डिस्कवर्ड ऑन 28 फेब्रुवारी 1928. 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी हा रमन इफेक्ट नावाचा एक शोध लावलेला आहे. त्यामुळंच 28 फेब्रुवारी इज नॅशनल सायन्स डे सिन्स 1987 इन इंडिया. आणि म्हणूनच त्यांचा जो शोध लावण्याचा दिवस आहे 28 फेब्रुवारी, हा नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये 1987 पासून. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा, सनलाईट हॅज 7 कलर्स. हा जो सनलाईट आहे किंवा व्हाईट लाईट आहे, पांढरा प्रकाश आहे, सनलाईट आहे, हॅज 7 कलर. त्याच्यामध्ये 7 रंग असतात. कोणकोणते? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. यांची मराठीतली नाव आहेत तांबडा, नारंगी, येलो म्हणजे पिवळा, ग्रीन हिरवा, ब्ल्यू निळा, इंडिगो म्हणजे पारवा आणि व्हायलेट म्हणजे जांभळा. तर या पहिल्या अक्षरावरून आपण हे ओळीनं रंग ध्यानात ठेवू शकतो. ता, ना, पी, ही, नि, पा, जा. या ताना, पी, ही, नि, पा, जा वरून आपण हे ओळीनं रंग ध्यानात ठेवू शकतो. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. आणि हेच रंग जर आपण या पद्धतीने एक पांढऱ्या कागदाचा गोल कापला आणि त्याचे बरोबर 7 भाग केले आणि हे रंग क्रमाने जर आपण त्यावर दिले, पहिला तांबडा, पुन्हा ऑरेंज, पुन्हा येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट, हे क्रमाने रंग दिले आणि ही चकती या पद्धतीने तयार केली, तर याला म्हणायचं न्यूटन्स डिस्क. न्यूटन अशी चकती तयार केली होती. ही चकती जर आपण वेगाने फिरवली तर आपल्याला एकच रंग दिसतो, पांढरा. ठीक आहे, ही आहे न्यूटन्स डिस्क. इथं हा आपला पार्ट 14 लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्यायचे आहेत आणि पुस्तकाचा व्यवस्थित वाचन करायचं म्हणजे तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजेल. यानंतर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.